हर विठ्ठल परमहंस सकल सौभाग्य संपन्न वज्रचूडे मंडितानंत अनंत कोटी कोटी ब्रह्मांड नायक योगीराज जगद्गुरु महालक्ष्मी प्रेम माता जय राजेश्वर सिद्धिविनायक बालचिंतामणि आत्मबोध विरचित गणपति महाराज की जय। जय जय मयुरेश. गर्दी खूप कमी आहे तरीही आपला नियम आहे म्हणून आपण काही सोडणार नाही. ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी आखी आणावे तरी संता या भजावे सर्वस्वी. हे ज्ञान पैगा बरवे जरी मनी आखी आणावे तरी संता या भजावे सर्वस्वी. आज काही ज्ञानेश्वरी नाहीये म्हणजे बुद्धीच आहे. आली का येऊ द्या. ज्ञानेश्वरीला यावंच वाटतं. या संतांच्या बद्दलची एक ओवी आहे आणि ज्ञानाबद्दलची एक ओवी ही ओवी आहे की मनुष्याला दिनांक राहायला बोलायचं 29 सोमवार दिनांक 29/1/2024. आज संकष्टी चतुर्थी निमित्त आपण प्रवचन करीत आहोत. तरी प्रवचनासाठी घेतलेली ओवी अशी आहे. ते ज्ञान पैगा बरवी जरी मनी आखी आणावे तरी संता या भजावे सर्वस्वी. जे ज्ञानाचा पुरठा तेथ सेवा हा दारवंटा तो स्वाधीन करी सुभटा ओळखू. अर्जुनाची हळूहळू हळू तुम्हाला माहिती ही कथा काय आहे. अर्जुन हा विद्यार्थी आहे आणि भगवान श्रीकृष्ण हे शिक्षक आहे. तिथे शिक्षक आहे. ज्ञानेश्वरी पण इतर शिक्षणाबरोबर शिकावी माणसाने. हा आजच्या काळाचा खूप मोठा काय आहे. खूप मोठं कारणही आहे. खूप मोठं त्याच्यामध्ये रहस्य पण आहे. म्हणून प्रत्येकाने आजच्या काळामध्ये ज्ञानेश्वरी ही शिकावी. नाही समजली तर कोणी शहाणे असतील त्यांना विचारा. ज्ञानेश्वरीमध्ये अर्थ असतो सगळं असतं ते पण ज्ञानेश्वरी शिका. आमच्या या तुमचं नाव सांगा पूर्ण नाव सांगा. हा प्रिशाली ना. आमची प्रिशाली इथं बसली आहे. संपूर्ण नाव जाऊ द्या. ती इथं बसली आहे. ती कोळीतवरून येते नेहमी. ती मुलगी रोज ज्ञानेश्वरीचा अभ्यास करते. पहा तिची परिस्थिती बाजूची जशी काय फार नाही. सांपत्तिक स्थिती उत्तम आहे. परिस्थिती चालते प्रत्येकाची जशी आहे तशी प्रत्येक जण ते निभवतं. पण ते निभावत असताना सर्वांना संकट आहे. सर्वांना परिस्थिती आहे. सर्वांना सगळंच आहे. समाजात ज्याला ज्याला जगायचं आहे त्याला सगळ्याला तोंड द्यावंच लागतं. कमी वाईट अधिक वाईट परिस्थितीचं चांगली वाईट कायमच राहते. म्हणून आपण इतर काही करायचं नाही का. मनुष्य म्हणून आपल्या जीवाला आतल्या जे समाधान पाहिजे ते मिळवणं आपल्या हातात आहे. हे ज्ञानेश्वरी शिकवते. तुझे आहे परे तू तुझे आहे तुझं. तुला समाधान मिळण्याचं कारण संतांनी या भूमीमध्ये पेरून ठेवलेलं आहे. संतांनी सांगितलेलं आहे वर्षेवर त्यातल्या त्यात महाराष्ट्राला ललामभूत असणाऱ्या ज्ञानोबा माऊलींनी महाराष्ट्राचं भूषण आहे. तुकाराम महाराज ज्ञानोबा आहे. त्यांनी ज्ञान सांगून ठेवले. पुढच्या लोकांसाठी पंगत वाढूनच ठेवली. मुळे पंगत वाढणं याला म्हणतात. प्रसाद वाढून ठेवलाय. तो सेवन करायचं आपल्या हातात आहे. तेच आपण करीत नाही. म्हणून समाज एवढा दुःखात असतो हल्ली. ज्याला ज्ञान आहे आज मी ज्ञानावरच बोलणार आहे. ज्याला ज्ञान आहे थोडंफार का होईना त्याचं दुःख हलकं झाल्याशिवाय राहत नाही. तुम्हाला माहिती आहे हे सगळं. पुण्याच्या आमच्या लोकांना सगळं माहिती आहे. ज्ञान ऐकून गेले की दुःख कमी होतं. बरोबर होतं. म्हणजे ज्ञानामध्ये सामर्थ्य आहे. नवीन नवरी घरी आली. आता आपल्या भाषेत साध्या नवीन नवरी घरी आली. स्वयंपाक करावा लागतोय. आपण किती नवीन होतो. आपण होतोच की नवीन तेव्हा आपण केलेले. पण नवीन नवरी आली कुकर लावायला
बसला गॅसवर तर काय होईल? मग ते झालं ना सगळं, जळून नाही स्फोट झाला. कुकरचा स्फोट झाला, भाजलं नाही कोणाला पण झाला स्फोट. म्हणजे ज्ञान नाही ना. काय नाही? ज्ञान नाही की कुकरला लागायला, पदार्थ शिजवायला खाली काय हवंय? पाणी हवंय, याचं ज्ञान नाही. मी काय हे प्रवचन कुठं वाचलेलं नाही. आता जे येते ते वाचून नाही आले कुठं. तुम्ही सकाळपासून सगळे पाहताय, मी इथंच बसलेली. काय आता वरून येणं हा कोणाचा कृपा? आमच्या गुरूंचा. कोणच्या कृपेचा? ज्ञानसूर्य समोर आहे. ज्ञानसूर्य समोर आहे. हो का? माझी ना ओवी सांगणं, प्रवचन सांगणं म्हणजे हातचा आहे. बरं, ठीक आहे. म्हणून ज्ञान नाही, अज्ञानावरच आपण बोलणार की एक ज्ञान नसलं मनुष्याला तर तो त्याच्यात काही अर्थ नाही. तो उपाशी मारणार. कुकरला पाणी नाही घातलं मग उपाशीच मारणार. काय करणार? काय होणारच नाही. कुकर जळाला, कुकरचा स्फोट झाला, शिट्टी उडाली आणि भाजलं, उलट झालं. अन्न खाण्यासाठी कुकर लावला, उलट झालं. ज्ञानच नाही. कुकर मध्ये पाणी टाकायचं असतं खाली आणि मग पदार्थ वाफेवर शिजतात, हे ज्ञान नाही. हा साधं उदाहरण. शेतामध्ये एखादी बाई खुरपायला बोलवली गेली तर खुरपं कसं धरायचं हेच माहिती नाही, उलट खुरपं धरलं तर चालेल का? चालणार नाही. आता मोठ नाहीये, पण मोठ जुनी झाली. पण कोणतीही गोष्ट शेतातली सुद्धा पेरायचं कसं, उगवतं कसं, त्याची काय निगा राखायची, काय 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 त्या पिकाला लागतं. असा ऊस लावण्याच्या ऐवजी जर तिथे ज्वारी पेरली तर ऊस कसा येईल? ऊसाची वाट पाहतात. तसं होणार नाही. म्हणजे प्रत्येक शास्त्राचं ज्ञान पाहिजे. आपल्या भारतामध्ये म्हणा का कुठल्याही राष्ट्रामध्ये म्हणा, लहानपणी जन्मल्यापासून आपण मुलांना काय शिकवत असतो? आपल्या घरातली पद्धत शिकवतो सुरुवातीला. नंतर मुलं शाळा शिकतात. शाळेत हे ज्ञान नसतं, हे प्रॅक्टिकली ज्ञान आहे. आता मी सांगतो. पहिलं ज्ञान कोणतं असतं? घरातलं ज्ञान असतं. बाबा जा ते घेऊन ये, बाबा जा इतक्याचं इतकं घेऊन ये. हे ज्ञान प्रॅक्टिकल आहे. पण शाळेतही ज्ञान मिळतं. शाळेत काय ज्ञान मिळतं? अंक गणिताचं ज्ञान, किंवा पैसे कसे मोजायचे, 1 रुपयाची नोट कशी असते, 100 रुपयाची नोट कशी असते, आता हजाराची नोटच नाही, 500ची नोट कशी असते, हे सगळं मुलांना शाळेत शिकवलं जातं. शाळा शिकल्यामुळं मुलांच्या ज्ञानामध्ये काय पडतं? भर पडते. आणि अडाणी मनुष्यापेक्षा शाळेतला मुलगा हा चुणचुणीत असतो. हल्ली बघा शेतीच करायचा विषय असतो, पण जे शेती हा विषय घेऊन जे ग्रॅज्युएट झाले किंवा जे पुढे शिकले नाही का, त्यांना शेती जास्त चांगली करतायत. म्हणजे पहिले लोक चांगली करत नव्हते असं नाही, चांगली करतात सगळे, पण काहीतरी दुसरं काहीतरी उच्च सुशिक्षितांना समजतं, ते त्यामुळे करतात म्हणून समजतं. म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये ज्ञान. देवाची पूजा, देव आहे, पूजा कशी करायला म्हणजे आम्हाला माहितीच नाही, अजून कधी केलीच नाही. देव पण अशा ठिकाणी जात नाही. पूजा कशी करायची हे जर कुणाला माहितच नसेल तर त्या घरात देव जाईल का? देव आणखीन हुशार आहे, आपल्यापेक्षा हुशार. देवाला बरोबर कळतं कुठं जायचं कुठं नाही. आपण मनुष्य आहोत, आपली मर्यादा आहे जगण्याची. म्हणून मर्यादा असली तरीही मर्यादेत राहून ज्ञान घेणं गरजेचं आहे. आपला ज्ञान हा शब्द आहे. ते ज्ञान पैगांबर ज्ञानोबराय सांगतात. बाबा रे अर्जुनाला सांगतात. अर्जुन हा युद्धावर गेला, युद्ध खेळत होता, पण मग त्याला ज्ञान द्यायची काय आवश्यकता होती? खरं तर पण आवश्यकता पडली, कारण युद्ध सुरू नाही होत तो अर्जुनाने गळा काढला, रडायला लागला मोठ्या मोठ्या. म्हटले काय झालं, रडताय का? म्हटले आता खेळा, युद्ध खेळा ना, तलवार परत. तेव्हा तो म्हणला नाही, हे समोर माझेच नातेवाईक आहेत, मग मी यांना कसं मारू? हा साधा प्रश्न आहे बरं. याच्यासाठी ज्ञान पाहिजे. याच्यासाठी ज्ञान पाहिजे. याच्यासाठी ज्ञान पाहिजे. मग कसा लढू म्हणल्यानंतर कृष्णाने समजवलं त्याला. बाबा रे तू ज्यांना माझं म्हणतो, तुला मारायची तयारी नाही, ते नाही ते उलट काढा. तुला त्यांना मारायची तयारी नाही तर मग काय, मग उपयोगच नाही. का तर तुला ज्ञान नाही, त्यांनी तुझ्याशी काय कपट केले मागे ते लक्षात आण.
याची ओवी आहे ज्ञानोबा. तुझ्याशी काय कपट केले ते लक्षात आण. तुमच्याशी सुद्धा जगामध्ये वागताना एखादा कपटीपणाने वागत असेल, पुन्हा संगत धरू नका. आपल्याला शिकण्यासारखं हे सगळं. एखादा संशय देत असेल सारखा, जपून राहा, अलिप्त राहायचं. जपून म्हणजे कसं, घरातून निघून जायचं का, घर सोडायचं. कुणी घर सोडायची काय गरज नाही. काय करायचं, पहिली गोष्ट अशा व्यक्तीशी वागण्याची पहिली गोष्ट मौन. मौन, जास्त बोलायचं नाही. आता मी सगळं नाही सांगत बसणार, पण ज्ञान याच्या उपयोगाला येत की आपल्याला कळतंय का काय करायचं. पुढं नातेवाईक त्रास देतात, आपल्यावर विचित्र परिस्थिती असते, सगळं मान्य आहे. आणि हे सगळं परिस्थिती आता अशी का आली याचं उत्तर विचारा देवाला, की देवा माझ्यावर का अशी परिस्थिती आली. तर ती का येते, आपल्या पूर्वजन्मामध्ये ज्या ज्या काही घटना घडलेल्या आहेत त्यानुसार आपल्यावर या जन्मामध्ये तशी परिस्थिती येते. आपणच काहीतरी असं केलेलं असतं की ते आपल्याला फेडायला या जन्मी येतं. हे त्याचं विज्ञान आहे, हे उत्तर आहे. म्हणून विज्ञानाने जो जगतो ना तो सुखी असतो. त्याच्या पाठीमागे अशी परिस्थिती का आली, त्याचं विज्ञान. मागच्या जन्मात त्याचं विज्ञान. मग आता आली आहे ना, आली आहे तर ते भोगून संपवायचं आहे. कधीच कुठली घटना न भोगता संपवत नाही. लक्षात. एखादा मनुष्य अलिप्त राहते, कोणाशीच बोलत नाही ना, तरी त्याला भोग असतात. भोग म्हणजे तात्पुरते का होईना पण असतात. अलिप्त राहतो का, मग तसंच मग आम्ही भाकरी नाही देणार आणि काहीच नाही, मग अलिप्त. अलिप्त एखादा मनुष्य राहू शकत नाही. प्रत्येकाला जगाबरोबर जसं आहे तसं तसेच दिवस काढावे लागतात. तुमची इच्छा असो धर्म असो. आमच्या माईंना चांगलं समजलं, इच्छेसाठी तुमचं जग नाही. तुम्ही कोणत्या घरात आलात, कुठून आलात, कसे आलात, कुठं गेलात, हे सगळं मागच्या ह्याच्यावर आवडत. पिक्चर मागे आहे. पिक्चर मागे घडलेला आहे. त्या घडलेल्या पिक्चर नुसार तुमची आत्ता नेमणूक आहे, ज्याला जिथं आहे ती जशी आहे तशी. मग आता आपल्याला काय करायचंय, ते सगळं स्वीकारायचं मनाने आणि वागायचे. जे वागायचे ते कसं वागावं हे ज्ञान शिकव. ज्ञान माई आपण आता इथं आहोत म्हणून मग बरं आहे ना, हे तर बरोबर. आणि जो ज्ञान शिकला, ज्ञान म्हणजे काय 1 2 3 4 ज्ञान नाही. ज्ञानेश्वरांचं ज्ञान, ज्ञानेश्वरीचं ज्ञान, प्रवचनातून जे ज्ञान मिळतं ते ज्ञान. तुम्ही कोणाचंही ऐका, प्रवचन ऐका, आचरणाचं ज्ञान. आपल्याला झाडून घेता आलं नाही घरामध्ये, साधी केरसुणी आता पूर्वी, आता काय वापरतो आपण, पुंचा. तर पुंच्याचे 100 केस निसटून पडतात. चाललंय झाडून घेता येत नाही मुलीला. म्हणले नाही, बरोबर नाही, बायको मिळाली. काय झालं नाही म्हणले, तिला माझ्याकडे कचरा येतात ना नाही म्हणले, तिला घर झाडत नाही, पुढं काय करणार. मग मी मनात म्हणते केली कशाला, तुला आली नाही का बारकता वगैरे वगैरे. तेव्हा झाडून घेणे ही सुद्धा एक क्रिया आहे. कसं झाडून घ्यावं, बायकांना हे सगळं आहे, सगळं करायला पाहिजे, करायला येतं. जो काही त्रास आहे ते सगळं आपल्याच पूर्वजन्मीचं आपण केलेलं कर्माचं फळ आहे. आपणच केलेलं आहे ते तसं झालंय, आपल्याकडून चुकीचं झालं म्हणून त्या चुकीची इथे फळं आपल्याला भोगावी लागतात. हे ज्ञान आहे. म्हणून आजचं प्रवचन मुद्दा ज्ञानावर घेतलं की ज्ञान काय, ज्ञान ज्ञान म्हणतो आपण, काय ज्ञान आहे, 1 2 3 4 हे ज्ञानच आहे. सर्वात महत्वाचं संतांचं ज्ञान आहे की आपण व्यवहारात कसं वागावं, परमार्थात कसं वागावं, प्रपंचात कसं वागावं, कुटुंबात कसं वागावं, लग्नाच्या मंडपात कसं वागावं, हे सगळं ज्ञान आहे. कुठं कळलं. म्हणजे व्यवहारातल्या गोष्टीने जर अडतं तर अडणार. परमार्थ जर तू शिकला नाहीस तर तुझं जीवनात किती अडेल तुला स्वतः. घरातले कोणीच लोक बोलत नाहीत म्हणून कुठे गेली, जीव द्यायला गेली. मनुष्याला असं होतं कधी कधी, गेली जीव द्यायला. जीव देताना मग घ्याली, मग भीती वाटते, कसं काय पाण्यात उडी मारायची उगीच. आपलं काय, मग विचार करते की पाण्यात कशी उडी मारायची उगीच, काय झालं असायला. पाण्यात उगीच उडी का मारा, माझा जीव मी का घालू, हा विचार आहे. आला तर बरं, चांगलं आहे.
मग परत येते. स्वतःचा जीव घालवायला कोणालाही आवडत नाही, कोणाचं धाडस होणार नाही. जो धाडस करतो तो अडाणी आहे. लवकर उद्या धाडस करतो. कधी मरायचं धाडस करू नका. मरायचं आपल्या हातात नाही. जन्म आपण म्हणून घेतलाय का? जन्म इकडं माझ्याकडे बघा. जन्म कोणी दिला? ईश्वराने, म्हणजे आईने दिला. बरोबर, ईश्वराचं पण आईने दिला. मग जन्म जसा आपोआप झालाय तसा मरण पण आपोआप उद्या ना. कशाला जीव देताय? जीव देणं हा भेकडपणा आहे. घ्यायचं नाही, घ्यायचं नाही हे ज्ञानेश्वरी शिकवतात. कळलं का? घ्यायचं नाही हे संत शिकवतात. म्हणून संतांचा जो मार्ग आहे तो सर्वात श्रेष्ठ मार्ग आहे. ते ऐकावं, ते वाचावं आणि ते करावं. संतांच्या भाषेमध्ये संसारापासून परमार्थापासून मरेपर्यंत कसं मरावं याचं पण ज्ञान आहे. मरावं कसं पुरुषार्थाने त्याचं पण ज्ञान आहे. जीव देऊन काय मरायचं सारखं, आणि आपला जीव जाईल. लोकांचं सगळं तसंच राहतंय तिथल्या तिथं. आपण जाऊ जगातून, लोक तसेच, लोक मज्जा करतील. एक दिवस काय ते तोंड बारीक करून राहतील, दुसऱ्या दिवशी परत सगळं सारखं होतं. हे तर आपल्याला माहिती आहे सगळं. पण ज्ञान जर आपल्यापाशी असेल तर तो मनुष्य किंवा ती व्यक्ती कधीही अडाण्यासारखं वागणार नाही. फोडणी द्यायची गोष्ट आहे. साधं सांगते आधी, मग नंतर मी विज्ञान सांगणार होतो. फोडणी द्यायची गोष्ट आहे. फोडणी द्यायची काय शिकवावं लागतं का बाईला? नाही. काय काय असतं फोडणी द्यायला? हा, पण तुम्हाला सांगू, फोडणी अशी बसली पाहिजे ना की चवच लागली पाहिजे. नंतर फोडणी कशी द्यायची? फोडणी कळतच नाही बायकांना काय. फोडणी दिली की ते चर असा आवाज आला पाहिजे, ते होतच नाही. ते नुसतं तिथल्या तिथेच काय ते होतं, झाकण ठेवलं की चाल, फोडणी खालीच गेली. नो, जितकी फोडणी खरपूस तितकं तुमची भाजी खरपूस, तितकं कालवण खरपूस. हे जसं ठरलेलं आहे तसं जितकं तुमच्याजवळ ज्ञान आहे तितकं तुमचं जीवन मंगल, जीवन उत्तम. म्हणून ज्ञान मिळवायचा प्रयत्न करा. ज्ञान म्हणून मी सांगितलं की ज्ञान असं आपल्या आजूबाजूच्या कारणात पण ज्ञान असतं. तिकडे आपलं लक्ष पाहिजे. ज्ञान असतं सगळीकडे, ज्ञान आहे. शेती पेरणी कशी करायची याचं शेतकऱ्याला सांगावं लागतं काय पुस्तक घेऊन? नाही. मग काय करतो पुस्तक वाचतो का? नाही. कारण प्रॅक्टिकल मध्ये ज्ञान आहे, म्हणजे पुस्तक नाही वाचावं लागत त्याला. उद्या काय पेरायचं त्याच्या म्हणलं ज्ञानेश्वरी घेऊन बसा. तर ज्ञानेश्वरी घेऊन ऊस कसा पेरायचा लावायचा असं जर बसलं तर वेळ जाईल, सीझन निघून जाईल, तरी ऊस नाही लावून व्हायचा. तसं नाही. जे ज्ञान जिथं आहे तिथून ते ज्ञान घ्यायचा प्रयत्न आपण केला पाहिजे. ज्ञानेश्वर महाराज म्हणजे आता अर्जुनाचं उदाहरण सांग. अर्जुन लढाई करायला गेला, शत्रू मारण्यासाठी उभा राहिला युद्धात, पण ऐन वेळेस म्हणला नाही बाबा आपल्याच्याने नाही हे काम होणार. असं नाही वाटलं पाहिजे. म्हणून कृष्णाने उपदेश केला, बाबा रे असं नसतं. ज्यांनी तुला कपटाने पाण्यामध्ये विष घातलं आणि त्याच्यात तुम्हाला बुडवलं ते तू लक्षात आण. माहिती ना तो प्रसंग. ज्यांनी तुम्हाला लाक्षागृहामध्ये जाळायचा प्रयत्न केला ते लक्षात आण. आणि अशा शत्रूंशी कधीही शत्रूंपासून गाफील राहू नकोस. शत्रू फरक असतो. काहींना आपला पूर्ण जीव जावा असं वाटतं, काहींना आपल्या थोडासा अपमान केला तर बरं करायचा, काहींना थोडस नुकसान आहे ना धंद्यातच नुकसान करा असं काहींचं मत असतं. खूप असतं. शत्रू फरक आहे. पण जो जीवच घ्यायला निघाला तर काय करावं हे ज्ञानेश्वरीत आहे. लक्षात ठेवा, हे ज्ञानेश्वरी. म्हणून प्रत्येकाला जगायचा जसा अधिकार आहे तसा मरेपर्यंत कसं जगावं याचं ज्ञान ज्ञानेश्वरीत आहे. मग कसं जगावं सांगा. आता साधारण सगळेजण माणसं आपण माझ्या सकट सगळेजण कसं जगायचं आहे. जगण्यामध्ये
थोडस का होईना शिक्षित पाहिजे, वाचन पाहिजे. वाचनाने ज्ञान होतं आणि ज्ञान झाल्यावर मनुष्य तसं वागू लागतो. प्रवचन तर फार पुढचं आहे. प्रवचनाचं असं आहे, तुम्हाला सांगू, ज्याचं पूर्व पुण्य आहे तो इकडे तो म्हणजे खेचला जातो. खेच का तो गुरूंकडे खेचला जातो. सिद्ध सद्गुरू मिळणं त्याच्यापेक्षा अवघड आहे. गुरु चित्कार आहे समाजाला, पण ज्ञान सांगणारे सद्गुरू मिळणं हे आणखी अवघड आहे. जाऊ अवघडाकडे जायचं. म्हणून याच्यामध्ये असं आहे की अर्जुन हा खूप शिकलेला आहे, त्याला सद्गुरू पण आहे, द्रोणाचार्य गुरु आहे, सगळं आहे, तरीही युद्ध करताना गडबडला. ऐन वेळेस गडबडला. नोकरी लागली, नवीन नवीन नोकरी लागेपर्यंत इतकी खटपट केली, इतकी खटपट केली, सारखे सारखे इंटरव्ह्यू दिले, आणि आता ही नोकरी पक्की झाली. आता नोकरीला जायचं तर लटलट कापायला लागली. म्हणजे काय करू तिथं जाऊन, नोकरीला जाऊन म्हणजे काय करायचं, आता तिथं तर गेलं पाहिजे ना. असं आहे. तसं अर्जुनाचं झालं. अर्जुन युद्धावर गेला पण बाण मारायला त्याला येईना. रथाच्या खाली उडी टाकली आणि कृष्णाला सांगितलं, देवा मी नाही युद्ध करणार. म्हणले का? नाही म्हणे, तुम्ही माझ्या भावंडांना मी कसं मारू, त्यांचेच भाऊ, त्यांचेच आजोबा, त्यांचेच गुरु, असे सगळे. तुम्हाला माहिती, कधी कधी आपल्याच कुळातलेच आपले सगळे वैद्य. जाऊ द्या, मी जास्त खोलवर जात नाही, सगळंच नको सांगायला, असं असतं. तेव्हा अर्जुनासारखं व्हा. तुमचा जीव घ्यायला एखादा टपत असेल तर अर्जुन व्हा. कशा जीवन जगणं यालाच म्हणतात. म्हणजे आपल्याला आपला काही दोष नाही आणि समोरचा आपल्याला उगीच काहीतरी त्रास देतोय तर अर्जुन व्हा, हरकतच नाही. स्पष्ट बोला, स्पष्ट बोलून त्याचा निपात करा, स्पष्ट बोला, पण बोला, स्वतःचं रक्षण करा, अशी ज्ञानेश्वरी सांगतो. कळलं का? आता मला एकच मुद्दा असं सांगायचा आहे की ते ज्ञान पैगावर. आता अर्जुनाने रथाच्या खाली उडी टाकली आणि नमस्कार केला कृष्णाला. म्हणला, देवा हे काय लढाई वेळाई काय मला करायची नाही, मला गरजच नाही. म्हणजे तुम्ही शांती सांगितली तसा मी शांत बसून राहील माझ्या घरात. मग कृष्ण म्हणाले, अरे अर्जुन वेड्या, तू शांत बसशील पण शत्रू येऊन तुला मारेल त्याचं काय? मग म्हणले काय करायचं? मग चौथा अध्याय सुरू झाला. चौथा अध्याय सुरू झाला. मग सांगितलं, अर्जुना ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी आठी आणावे, तरी संताया बजावे. हीच ओळी ना आपली. आपली ओळी कोणती? हीच ना. संताया बजावे सर्वस्वेसी, सर्वस्वेसी. ज्ञानाचा पुरवठा, सेवा, सर्वस्व संतांना बजा. हे तू कर अर्जुना. आता समोर त्याचे गुरु आहेत उभे. अर्जुनाचे गुरु कोण? कृष्ण. कृष्ण गुरु. त्याला माहित नाही की हे गुरु आहेत माझे आणि हे शिकवत. असं कधी कधी माहित नसतं मनुष्याला. जो शिकवतोय तोच आपला सद्गुरु आहे, तोच आपलं सर्वस्व आहे, तोच आपलं सर्वस्व कल्याण करणार आहे, हे माणसाला माहित नसतं. म्हणून मग अडाणी राहतात माणसं. सगळं येत असतं, फक्त हे ज्ञान नाही. मग अर्जुनाने सांगितलं की बाबा हे कशाला शिकायचं, काय तुम्ही काय म्हणताय? आले मारायला तर माझं नशीब असेल ना, नशिबात असेल माझं मरण. मरण नशिबात नसतं. मरण वरच्याने ठरवावं लागतं तरच मनुष्य मरतो. बाकी कोणीच ठरवून मनुष्य मरणार नाही. तसं झालं अर्जुनाचं. अर्जुन अडाणी होता तिथे. मग कृष्णाने सांगितलं की बाबा रे, हे जरी तुझे सगळे सोयरे असले तरी सगळे सोयरे तुझ्याशी कसे वागले हे मनावर घे. तसं तू वागू नकोस असं नाही सांगितलं. तू पण त्यांना विष चाल असं सांगितलं. विष नको चाललं, त्यांनी चाललंय तुला, पण तू हुशारीने वाग. काय कर? हे बघा, परमार्थ जरी आपण जगत असलो तरी व्यवहार आपल्या बरोबर आहे. आपल्या शरीराबरोबर व्यवहार आहे, बुद्धी बरोबर परमार्थ आहे. दोन्हींचा फरक आहे, लक्षात. बरोबर ना? परमार्थ कुठे चालतो? हातात प्रत्यक्ष होतो का? नाही. बुद्धीने परमार्थ करावा, शरीराने व्यवहार करावा. शरीराने कष्ट करावे,
शरीराने व्यवहार करावा, बुद्धीने परमार्थ करावा. म्हणजे दोन्हींची सांगड बसते, परमार्थ आणि प्रपंच. हे लक्षात घ्या. दोन्हींची सांगड बसते आणि ती हुबेहूब आपल्याला परमार्थी मनुष्यांना घालता आली पाहिजे घरी. कोणाकोणाला घालता येत नाही ते ज्याचं त्याने बघा. परमार्थ आणि प्रपंच याची सांगड व्यवस्थित घालता आली पाहिजे. हे ज्ञानोबा ज्ञानेश्वरी सांगतात. ती सांगड ज्याला घालता येणार नाही तो अयशस्वी मनुष्य आहे. यश नाही त्याला, माहित नाही यश. अशी सांगड घालूनच परमार्थी मनुष्य जगलेला दिसला पाहिजे. त्याच्या जीवनात अपयश नाही किंवा त्याला जगता येत संसारात. संसारात काय सगळे तुमच्यासारखे नाही, काय येतं माहिती आहे तुम्हाला. सगळ्यांना अनुभव आहे. काय कळते मग अनुभव आहे. सगळं काय आपल्या स्वभावाचे नाही. एखाद्या गोष्टीला मी हो म्हणणार, तुम्ही नाही म्हणायचं, मी हो म्हणणार, तुम्ही नाही म्हणणार, हेच चालतं सगळं. आणि पुढे कोणाचा विचार करेल नाही वगैरे सगळं तुम्हाला माहिती. तुम्हाला संसारातलं सांगून मी पुन्हा वेळ नाही घेणार. तसं अर्जुन कर्म सोडू लागला. अर्जुन म्हणाला, देवा ते संसार प्रपंच परमार्थ ते तुझं तुझ्याजवळ ठेव. आपल्यासारखाच होता. आपण म्हणतो ते तुमचं ज्ञान ठेवा तुमचं, बरोबर आहे ना. मग आमचं हे वेगळे. काय वेगळे तुमचं ज्ञान तुमच्या जवळ ठेवा. मला म्हणतात ते खूप लोक, इथे नाही बाहेर. तुमचं ज्ञान ठेवा तुमच्याजवळ, इथं त्याचा काय उपयोग असं. पण गुरूंची सांगड घालणारा परमार्थ हा गुरूंनी पण शिकवला पाहिजे. गुरुच त्याला जबाबदार आहे. सद्गुरु जबाबदार आहे की दोन्हींची सांगड कशी घालायची, परमार्थ आणि प्रपंच. हे ज्ञानेश्वर महाराज किंवा भगवान कृष्णाने हे शिकवलं आहे. ज्ञान मधला शब्द हे सांगण्यासाठी घेण्यासाठी ज्ञान पाहिजे. ते कृष्णाने सांगितलं कोणाला, अर्जुनाला. बाबा मागचं काय केले त्यांनी ते आठव आणि मग वा. त्याला मागच्या कर्मांची सर्व आठवण दिली आणि मग त्याला मग अर्जुन सावध झाला. सावध झाल्यावर पहिल्यांदा शरण गेला. काय क्रिया आहे पहिली? आपल्याला एखाद्या व्यक्तीने सावध केलं तर काय करायचं असतं पहिलं? शरण. गुरुनाथ तुम्ही मला सावध केलं, प्रपंच कसा असावा, परमार्थ कसा म्हणता वगैरे, संसारात कसं वागावं, व्यवहारात कसं वागावं, त्याचे धडे आहेत ते तुम्ही सावध केलं. नाहीतर शत्रूपासून मला कोणी सोडवलं असतं. नाहीतर इकडे बघा, नाहीतर शत्रूपासून मला कोणी सोडवलं असतं. म्हणून पहिल्यांदा अनुग्रहाला सांगितलं. पहिल्यांदा अर्जुनाला सांगितलं, अर्जुना पहिला अनुग्रह दे. पहिला अनुग्रह झाला. पुढे अनुग्रहानंतर तो साधक गुरूंचा उपदेश ऐकायला तो योग्यतेचा होता. अनुग्रहाने तोपर्यंत त्याला उपदेश दिला तर तो योग्यतेचा होत नाही. कळलं? म्हणून अनुग्रह. अनुग्रह म्हणजे काय? विद्या नाही मोठी की तुमच्या कानात सांगितलं की तुम्ही शहाणे व्हा असं नाही. अनुग्रह दिला तरी श्रम आपल्याला करायचे, विद्या आपल्याला घ्यायची. म्हणून विद्या घेऊन आपण स्वतंत्र व्हायचं, ह्याला अनुग्रह म्हणतात. मग अनुग्रह दिला पहिल्यांदा. अनुग्रह दिल्यानंतर एक होतं, त्यात गुरूंची भाषा आपल्याला कळू लागते, बरोबर की नाही? तत्पूर्वी कळत नसते. गुरु ज्ञानेश्वरांची भाषा कळते का? खूप लोक माझ्याकडे येतात, माऊली आम्हाला नाही ना ज्ञानेश्वरी. तुम्हाला कळते ज्ञानेश्वरी? नाही. अरे मग या कधीतरी. ही ज्ञानेश्वरी आम्हाला कळत नाही, आम्ही काय करायचं? मी म्हणलं कळो नाही तर न कळो, ती वाचा. तिच्यावर भाव धरून या वाची ज्ञानेश्वरी. कृपा करी हरी तयावरी. भाव धरा, वाचा. पूर्वी माझं जीवन पण असंच होतं. लहान होते तेव्हापासून मला ज्ञानेश्वरीच आवडायची. मी वाचन करायचे. नंतर मोठी झाली तरी वाचन करायची, लग्न झालं तरी वाचन करायची. पण ज्ञानेश्वरी एवढी मला समजायचीच नाही. शेवटी सद्गुरूंना भेटले, त्यांनी डोक्यावर हात ठेवला, मंत्र दिला आणि मग मात्र काय झालं आश्चर्य माहित नाही. प्रत्येक शब्द ज्ञानेश्वरीतला मला समजू लागला आणि मग माझं हृदय जिंकलं. ज्ञानोबा हृदय जिंकणारा गुरु पाहिजे, कवच आपलं गुरु. तसे
भाऊ गुरु बहीण काय करायचं त्यांचं? फुगीर भरती कशाला पाहिजे? काय काम नाही त्यांचं. माझा गुरु भाऊ आहे, माझी गुरु बहीण. तुम्ही केला काय गुरु भाऊ? नाही ना, करू नका कधी. आहे ना कोण? हा तो आहे की आपल्याला भाऊ आहे, नसला तर करू नका. कळलं? मग ज्ञानेश मग कृष्ण भगवंताने अर्जुनाला जवळ बोललं, खाली बसवलं, कानामध्ये मंत्र दिला. हे सगळं कुठं चाललंय बाबा? युद्धभूमीवर. इतकी आपल्या भक्ताची कळकळ आहे देवाला. देवच आपल्यावर प्रेम करतो, आपण काही करत नाही. 4 फुलं वाहिली, दुर्वा वाहिल्या, जा काय झालं? झाली चतुर्थी. केलं काय चतुर्थीला? त्यामुळे दुर्वा फुलं सगळं वाहून घरी गेलं की सम. दॅट इज नॉट ज्ञान. घरी गेल्यावर त्याच ईश्वराचं आपल्याला समोर दिसला पाहिजे. डोळे मिटले तर आपल्याला गणपती दिसले पाहिजे, डोळे मिटले तर आपल्याला आपले सद्गुरू आठवले पाहिजे. इतकं ज्ञान तन्मय करतं स्वतः. अर्जुनावर अनुग्रह दिल्या क्षणी परिणाम झाला. अर्जुन 2 मिनिटं डोळे बंद करून पूर्ण ध्यानामध्ये गेला. बुद्धी त्याची सावध झाली आणि मग त्याला आठवलं खरंच म्हणजे अनुग्रहाची किती गरज आहे बघा. अनुग्रहाने हे कळतं मी कोण होतो पूर्वजन्मी आणि आता या जन्मी मी कोण आहे आणि मला काय करायचं, हा जन्म माझा कसा सफल होईल हे कळतं. अनुग्रह दिल्यावर अर्जुनाच्या बुद्धीमध्ये प्रकाश पडला, अंधकार सगळा गेला. साधा मनुष्य अंधकार, अनुग्रहित भक्त उजेड. तुम्हाला मिळाला ना अनुग्रह? तिच्याकडे बघा म्हणजे खरंच खूप छान. ती घरी काय ती शेतीची शेतकऱ्याचीच मुलगी, पण ती ज्ञानेश्वरी वाचल्याशिवाय सोडतच नाही. ते तिचं पूर्व म्हणजे. आणि सद्गुरू तिला इथं भेटला आणि तिने आई वडिलांना त्यांना नाणीच्या आश्रमामध्ये पाठवत होते. ती मुलगी गेलीच नाही, ती इथे येऊन बसली. मग मी विचारलं काय झालं? ते म्हणाले आम्हाला हिला नाणीला पाठवायचंय, ही आम्हाला सांगते या स्थानासारखं पवित्र स्थान मला कुठेही आढळत नाही, त्यामुळे मी जाणार नाही. तालिया तुम्ही घेऊ नका टाळ्या वाजवायला. तिची ती श्रद्धा आहे ना, तिची श्रद्धा आहे. मग तिने सोडलंच नाही. मी म्हटलं तू सोडू नकोस हे स्थान, तुला बरोबर सगळं. तर तिला ज्ञान मिळालं, अनुग्रह मिळाला, ज्ञानेश्वरी वाचते, आयुष्याचं कल्याण होईल तिच्या. बंद करा बंद करा फोन सायलेंट. कळलं? याला ज्ञान. मग अर्जुन सावध झाला. आयुष्यामध्ये सावध होण्याची गरज आहे. आयुष्य आला दिवस गेला दिवस, आला दिवस गेला दिवस, जेवलो गेलो झोपलो गेलो म्हणजे दिवस नाही, म्हणजे दिवस घालवला असं नाही. दिवस हा कारणी लागला पाहिजे. एक दिवसात काहीतरी आपण असं केलं पाहिजे की ते आपल्या लक्षात राहून आपल्याला जीवाला आपल्याला समाधान झालं पाहिजे. असा दिवस घालवा. संतांचे संगती मनोमार्ग आकळावा श्रीपती येणे पंथे. संतांची संगत मिळाली पाहिजे. अर्जुनाला भगवंताची संगत मिळाली. आपल्यापेक्षा अर्जुन भाग्यवान बाबा. त्याला डायरेक्ट कोणाची संगत मिळाली? भगवंताची संगत. आम्हाला पण ब्रह्मच आहे. ते मला नाही माहिती. आमचे श्रीकृष्ण इथे ज्ञानेश्वर आमचा सगळ्यांचा मोरया आहे. आमचा मोरे आहे. नाही आमचा आहे. अर्जुन धन्य झाला तिथे अनुग्रह घेऊन. शांत झाला, बुद्धीमध्ये विचार केला. बघा ज्ञानाचा शब्द भगवंताचा गेल्याबरोबर अर्जुनाची बुद्धी शांत झाली, विचार करू लागली. तसे तुमच्या आमच्या बुद्धीला विचार सुचतच नाही. त्याचं कारण आहे इतर सगळ्या गोंधळाने आपणही गोंधळून जातो. म्हणून कोणीतरी मार्ग दाखवायला असा मनुष्य पाहिजे की ज्याच्या मार्गावर गेल्यावर चालल्यावर आपल्या आयुष्याचं सार्थक होईल. कळलं का? अर्जुन शांत झाला, बुद्धीत उजेड पडला आणि खरंच त्याला आठवलं की खरंच आपल्याला काय काय केलंय लहानपणापासून ते सगळं आठवलं. मग त्याने निश्चय केला की जाऊ दे, जे आपल्यासाठी केलंय
ते जगासाठी यांच्याकडून होऊ नये, जगाला त्रास होऊ म्हणले नाही, मी आता युद्ध करणार. कृष्णाने सांगितलं, अर्जुना माम अनुस्मर युद्धच. अर्जुना माझं स्मरण कर आणि का बरं असं सांगितलं, माझं स्मरण कर आणि युद्ध कर. नाही त्याचं कारण आहे, जे जे आता कर्म थोडंसं, जे जे कर्म म्हणजे जे जे काम आपण केलं ते आपण म्हणतो मी केलं. मी पण भगवंताजवळ नाही पाहिजे, बिलकुल नाही पाहिजे. भजन पण केलं, मी केलं. तर करताय तुम्ही, समजा तुमचं शरीर करत असेल पण वास्तविक तुम्ही नाही करत. तो भगवंत तुम्हाला जीवन दिलंय म्हणून तुम्ही भजन करू शकता. त्याने जगणं दिलंय म्हणून तुम्ही जेवू शकता. त्याने काय काय सगळं दिले म्हणून तुम्ही जगू शकता. जगण्याची सगळी कारणं ईश्वर आपल्याला देतो, म्हणून त्याची आठवण आपल्याला कायम राहिली पाहिजे, कायम राहावी ईश्वराची. आपण असं म्हणतो मी शेत पेरलं, एक म्हणतो मी हे केलं, एक म्हणतो मी आहे म्हणूनच तर इथं सगळं आहे. तसं काही होत नसतं, तसं काही नसतं. अहंकाराची भाषा जर वापरली तर मग देव जेर होतो आपणच. तसं आहे. अर्जुन शांत झाला, डोळे बंद केले. तिथल्या तिथं रथाच्या खालीच त्याला ध्यान लागलं. डोळे बंद केले आणि आठवलं सगळं की खरंच देव बोलतात ते खरं आहे. आता अर्जुनाचं भाग्यच एवढं आहे की त्यांचे गुरु कोण झाले, प्रत्यक्ष देव झाले. ते भाग्य, ते भाग्य जास्त जास्त प्रत्यक्ष देव त्यांचे गुरु झाले. मग हे भाग्य घेऊन अर्जुनाला सुचलं बुद्धीमध्ये. जसं एखाद वेळी आपले हे ना डोकं ते कामातून जातं, जाते काय? तुम्ही सांगा मला, जातं काय? सगळ्यांच्या भणभणीने, सगळ्यांचा काय विरुद्ध विचार, सगळे कोणी काय, ते सगळं मग जातं. ते कामातून गेलेलं डोकं जर सद्गुरूंच्या अनुग्रहित असेल तर इतकं कामातून जात नाही. सद्गुरू तिथे मध्ये असतात. आणि जर सद्गुरूंचं ध्यान केलं, सद्गुरूंची आठवण केली, आपण खेडेगावच्या भाषेत म्हणतो याला ध्यान झालं का माझं, ते ध्यान. ध्यान करणं म्हणजे काय, आठवण करणं. काय दुसरं आठवण करणं आहे. मांडी घालून स्वस्थ बसा, देवाचं ध्यान करा. पहा, गणपतीचं ध्यान करा, गणपतीची मूर्ती आठवा. पहा बरं बुद्धीला शांत होते की नाही. आणि हे शांत पाहिजे ना तर मग कोणीकडे जात. मग अशा आमच्या पांडुदादाच्या मिसेस आल्या होत्या. मला म्हणलं नाही आता फक्त जीव द्यावा असं वाटतो. म्हणजे मी पण घाबरली. म्हटलं काय झालं जीव दे. मग माझ्या जवळ बसून बसून ते एकदम शांत झाले. म्हणजे नाही आता चांगलं जावं असं वाटतं. असे दोन प्रसंग एकदा घडले तिथं मगाशी. असं झालं. ते तसं होतं. प्रपंच हा दुःखदायी आहे, प्रपंचात आनंद नाही. दोन माणसं एकत्र आली की ती नीट बोलतीलच याची शाश्वती नाही. काही कारण नाही तरी आपलं उगीच होतं ना, धुस धुस फुस फुस काहीतरी चालतं. उगीच नाही असं होत. चला, उगीच असं होत नाही. प्रपंच आहे. प्रपंच म्हणजे काय सांगा, प्रकर्षेण पंचा. हा काय सांगा, सगळ्या उपाधी आहेत प्रपंच. आपल्याला नको असतात तरी. बायकोचं आपलं पटत नाही तर तशीच बायको मुद्दा. नवऱ्याचं आपल्याला ते पटतच नाही तर नवरा तसाच मिळतो. काय करायचं काय. म्हणजे दोन्ही स्वभावाचा मध्ये एक संदर्भी. म्हणून मध्ये कोण आहे, सद्गुरू आहे किंवा देव आहे, संत आहे. सगळे ज्ञानेश्वरी ज्यांच्या घरात आहे ना त्यांच्या घरात भांडणं होत नाही. तुम्ही ठेवून बघा. ज्यांच्या घरात नसेल त्यांच्या घरी ज्ञानेश्वरी आणून बघा, ठेवा, नुसती ठेवा, पूजा करा रोज. त्याला तुळशीचं पान व्हा, पूजा करा आणि नुसता नमस्कार करा रोज. अजून काही येत नाही तोपर्यंत. हळूहळू वाचायची बुद्धी झाली. शीतल कुठे, का बरं, हळूहळू वाचायची बुद्धी झाली तर ती वाचा. कळत ना. पण ते ज्ञान पैदा, ते ज्ञान म्हणजे कोणतं, ज्या ज्या ज्ञानाने तुम्हाला जगता येईल चांगले, ज्या ज्ञानाने चांगलं वागता येईल असं ज्ञान. मरण पण माणसाला चांगलं आलं पाहिजे. मरण काय उचवायचा आला, गेलं, जीव दिला, गेलं, फाशी घेतली, गेलं, आमक केलं, ते तसं नाही. त्याने बाकीच्या नाही
दुःख होतं घरच्यांना, आणि गेल्यावर सुख नसतं. असे जे मरतात त्यांना सुख नाही गेल्यावर, परत दुःख. म्हणून आपली बुद्धी शांत राहावी याच्यासाठी पहिली गोष्ट आहे नामस्मरण, दुसरी गोष्ट आहे सद्गुरुनाथ, तिसरी गोष्ट आहे ज्ञानेश्वरी सारखे ग्रंथ वाचन, चौथी गोष्ट आहे मोरयाचं स्मरण. कळलं ना? गणपतीचं स्मरण जो जो करील त्याला बुद्धी शांत झाल्याशिवाय राहणार नाही, कधीच नाही राहणार. पण गणपती ही देवताच अशी आहे. कळलं ना? म्हणून ते ज्ञान पहिला. तर ज्ञान कोणचं? अर्जुनाला त्याची झोपच उडाली, गुंगी उडाली, की जे लोक वाईट दिसत होते, जे शत्रू वाटत होते, जे शत्रू होते तरी मित्र वाटायचे, ते संपलं. अर्जुन उभा राहिला आणि कृष्णाने सांगितलं बाबा आता अमक्या ह्याच्यावर बाण सोड. मग अर्जुनाने काय केलं? संपूर्ण युद्ध फक्त कृष्णाची ऑर्डर म्हणून सोड. तसा संपूर्ण संसार ईश्वराने आपल्याला पाठवले, जसा आहे तसा आहे तो तसाच करा आणि मार्गी लावा. संसार हे आपले युद्ध आहे. अर्जुनाचं ते होत, संसार हे आता आपल्याला करावं. म्हणून जसा आहे तसा त्याच्यात सुधारणा करायचा प्रयत्न करा, नक्की करा, सगळं करा, हौस करा, मौज करा. रागाला सामोरं जा, क्रोध आला तरी तुम्ही शांत व्हा, पण जसा आहे तसा तो रेटायला शिका, मध्येच मारायचं नाही. कुणीच संकल्प करू नका मारणार. काय ते सांगतंय मला, चेहरा काय कळतंय मला इथं, बरोबर आहे ना? काय म्हणताय? या बसा. नमस्कार. कळलं तुम्हाला? आपल्या इथे आपल्या समोर आपला संसार हे युद्ध आहे, आणि आपल्या या युद्धाचा मालक गणपती आहे. प्रत्येक क्षणी गणेशाचं स्मरण करायचं आहे बुद्धीत, आणि त्याला सगळं सांगावं. बाईंच्या जातीने, पुरुषांच्या जातीने सगळं देवाला सांगायचं. द्रौपदी कशी होती तुम्हाला माहिती? द्रौपदी कृष्णाची मानलेली बहीण होती. द्रौपदी सुभद्रा सख्खी बहीण होती. कृष्णाच्या करंगळीला काय लागलं? कापलं. तर कृष्ण सुभद्रेकडे गेला, सुभद्रेने कपाट सगळी उचकली. तर सुभद्रा म्हणाली की काय करू कृष्ण, माझ्या साड्या इतक्या नव्या आणि इतक्या सुंदर आहेत ना की मला ती फाटावीशीच वाटत नाही. तुझ्यासाठी रक्त गळतंय. लक्षात, भगवंतासाठी नेहमी त्यागाची भूमिका पाहिजे, लोभाची नाही. भगवंताच्या जवळ आला लोभ नाही, त्याग पाहिजे. कळलं? म्हणजे तुमच्या जीवनाला भगवंताचा पाठिंबा मिळतो. लक्षात, भगवंत रोज कोणाच्या हाकेला धावून जात नाही. त्याचं काय कारण आहे? आपण बसलो आणि आपल्या हाकेला नाही, काहीच होत नाही. माऊली मला सांगतात ना काय काय आमचे, नाही मी खूप ध्यान केलं पण काहीच होत नाही. व्हॉट इज दिस? तुम्हाला तर होते काहीच होत नाही म्हणजे काय होतं? म्हणजे तुमचं जे ध्यान आहे ते थेट गेलेलंच नाही अजून. तुम्हाला स्मरणच नीट झालं पाहिजे. देवा धाव. द्रौपदीवर असा प्रसंग आणला. पांडवांनी जुगार खेळली, जुगारीत हारले. सगळं सांगत नाही बसतो, सगळ्यांना माहिती. जुगारीत हारले आणि इतके हारले की द्रौपदीनं पणाला लावली. आपण पैसे लावतो ना जुगारीत, त्याच्याऐवजी द्रौपदी इथं कोण जुगार खेळते का? नाही ना, इथे येणारच नाही. इतके हारले की द्रौपदीला पणाला लावली. पैसे पणाला लावतात तसे. इतके हारले, इतकी बुद्धी पूर्ण गेली, कारण तिथं भगवान कृष्ण नव्हते. जिथं प्रभू आहे तिथं बुद्धी खराब होत नाही. जिथं त्याचा वासच नाही ती बुद्धीच खराब होणार. लक्षात, जिथं दारूचा वास आहे तिथं भगवान नाही. जिथं फुलांचा वास आहे तिथं भगवान आहे. लक्षात, जिथं फुलांचा वास दरवळतो, जिथं उदबत्ती दरवळते, जिथे नमस्कार केला जातो, जिथे उठल्यापासून स्मरण केलं जातं, तिथे सगळं भगवंत उभा आहे. मूर्ती नसली तरी उभा आहे. कळलं ना? तिथलं वातावरण शुद्ध असतं. तसं एकमेकांच्या नशिबाला दोष देऊन काही होणार नाही. आहे त्या प्रसंगात उभं राहायला शिकलं पाहिजे. आहे तो प्रसंग
पुढे ढकलून न्यायला शिकलं पाहिजे असं आहे. अर्जुनाच्या आयुष्यात तर कुठे सुख होते. कोणी विष घातलं, कोणी जाळायचा प्रयत्न केला, कोणी काय केलं, कोणी काय, खूप दुःख. कोणीच भाऊ आपलं सुभद्रेचं चाललं होतं नाही. सुभद्रेकडे गेला तर म्हणजे काय करू दादा, बोटातून रक्त चाललंय मलाही कळते, पण चिंधीच नाही ना. पहा, हा मुद्दा आहे बाबा. प्रपंच किती आपला आहे हे त्या व्यक्तीला माहिती असतं. नाही माझे बाई कालच साडी आणली, कशी काढायची भावासाठी, भाऊबीज घ्यायला कशी जातेस पुढे, भाऊबीज तेवढं नाही, भावाने काही दिलं नाही तेवढं म्हणायचं. जर भावाकडून अपेक्षा आहे तर भावाला चिंधी का होईना द्या, काहीतरी करा ना त्याच्यासाठी. भावासाठी काही नाही, भावाकडून अपेक्षा, दॅट इज रॉंग. मग सुभद्रेचं संपलं ते. देवाला कळलं तिच्याकडे आपल्यासाठी काही नाही. देव द्रौपदीकडे गेले. बघा स्वभावातला फरक. देव जिला भगवंत पाहिजे आहे ती व्यक्ती अशी आहे, लवचिक आहे, नम्र आहे. तिच्याकडे गेले द्रौपदी. द्रौपदी बघ असं दाखवल्याबरोबर द्रौपदी धावली. तिचा पदर भरजरी होता बाबा. असं दाखवता क्षणी द्रौपदीने पदर इकडे घेतला, तर पैठणी फाडली. तुम्ही फाडाल कोणासाठी? पैठणी फाडली, देवाच्या पोटाला बांधली आणि मग देव संतुष्ट. इतका संतुष्ट देव झाला की संपूर्ण शेवटपर्यंत द्रौपदीला सांभाळलं. शेवटच्या क्षणात. हा इतिहास आहे, आपला इतिहास आहे. आणि इतिहासच आपल्याला शिकवतो, इतिहास आपल्याला सांभाळून घेतो, इतिहास आपल्याला मार्गदर्शन करतो. लक्षात ठेवा, इतिहासाप्रमाणे आपण चाला. इतकं दुर्दम्य शान, इतका सुंदर भारताचा इतिहास आहे आपल्या समोर. मग आपण जीवन जगायला काय क्यों डरना है? डरना नाही. आमच्या विश्वाचा मंत्र आहे, डरना नाही. घ्यायचं नाही कशा, कळलं? मग आपण त्याग केला लोकांसाठी तर लोक आपल्यासाठी करतात. आपण बहिणीसाठी केला, बहीण आपल्यासाठी. आपण भावासाठी केला, अशी संसारातली नाती जपावी लागतात. नातीच नाही जपली तर मग आपली गरज कोणालाच नसते. तेव्हा त्या जमर तिकडे तू एकटीच पड, आम्हाला तुझी काही गरज नाही. कुठे नाही प्रतिमा नाही, आम्हाला काही गरज नाही, मर एकटी. असं म्हणून संसारामध्ये राहून ज्ञानेश्वरीचं वाचन करून बोध घ्यायचा आणि बोध घेऊन जीवन जगायचं. लक्षात ठेवा. जसं अर्जुनाचं झालं, जसं मीराबाईंचं झालं. मीराबाईंच्या कथा पण खूप सुंदर आहे. मीराबाई तसं शबरीचं झालं. मीराबाई रात्रंदिवस भजन करायच्या कृष्णा. सासरी पाठवली मायाच्या लोकांना. 7-8 वर्षाच्या असताना आईला विचारलं, आई हे काय चालले? ती वरात चालली होती. आईने सांगितलं वरात चालली म्हणजे काय? तर मग आई म्हणाली नाही, तो नवरदेव बसलाय आणि नवरी बसली. तर म्हणजे कोण नवरदेव? म्हणजे तो काय? तो मग माझा नवरा कुठे विचारला. लहान आहे मुली, 7-8 वर्ष. मग तिने सांगितलं ते बघतो कृष्ण, तो तुझा नवरा आहे. ते त्या मुलीच्या डोक्यात फिट बसलं 7 वर्षाच्या. आणि तिने कृष्णमूर्तीला सगळं समजलं. तसं आता लग्नच वय झालं, लग्न करून दिलं. या बाई सारख्याच कृष्ण पुढे घेऊन बसायला जमणार नाही, नाहीच. कृष्ण 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 सगळीकडे कृष्ण. त्या राजाच्या राजवाड्यामध्ये राजा नेहमी ते हे मांस खातात, खावे लागतं राजाला, युद्ध करावं लागतं म्हणून. ते मांस हिला सांगितलं चल फोडणीला दे मीरेला. मुलगी सासरी गेल्यावर कोण तिची दया करत? चल फोडणीला दे. खूप सत्व परीक्षा असतात. भगवंताचा भक्त जो असतो ना त्याला सत्व परीक्षा टळल्या नाही. लक्षात, सत्व कुठंतरी तुमचं तुम्ही दाखवलं पाहिजे. त्यासाठी जप भरपूर केले पाहिजे. आमच्या विवेक महाराजांना विचारा किती जप करतात. अवघड आहे. इतका जप करतो तो की ड्रायव्हिंगला जरी गाडीत माझ्या शेजारी बसतो, मी बसते शेजारी, पण त्यांचा श्वासावर 108 जप चाललेला असतो. 1000 सॉरी 108 नाही, 1000 पुण्याहून निघेपर्यंत इथं येईपर्यंत 1000 जप झालाच पाहिजे. आणि तो कशात? मौनात. अशा माणसाला लोक देव पदव्या देतो देतो देतो, स्वतःजवळ घेतो. घेतले की नाही? मग असं आहे मनुष्याचा निश्चय. त्याला
जगायला कारणीभूत होतो आणि मोठे पण घ्यायला कारणीभूत होतो. मी कोणाचं सांगत होते, मीराबाईचं ते मांस तिला सांगितलं दे फोडणीला, ती म्हणजे मी नाही बाबा, मी हातच लावणार नाही. असे प्रसंग मीरेच्या आयुष्यात खूप झाले. तिने ते अपवित्राला हात लावलाच नाही, असे खूप झाले. आणि तिची नणंद होती, नणंदबाईला कधी त्या विचारायच्या, विणा घ्यायचा आणि भगवंताचं नाम गायचं, कोण विचारणार हो, व्यवहार कुठं हे कुठं. म्हणून आम्ही काय शिकवतो हल्लीच्या याच्यात, की व्यवहाराला धरून परमार्थ करा समान. हल्ली मी तरी असं शिकवते, बाकीचे काय शिकवतात मला. आमच्या सद्गुरूंनी तर मला असं शिकवलं की लोकांना जगायचं साधन करा. परमार्थ म्हणजे वेगळं व्हायचं आणि मग ते कसं फोडणी कशी देऊ, मग देवाची पूजा राहिली असं नाही. फोडणी दिली तर देवाचं पाणी आलं असं नाही. फोडणी दिलीच पाहिजे, जेवण केलंच पाहिजे, धुणं धुतलं ते काय असेल ते. आता धुण्याचं काय वॉशिंग मशीन आहे ना, नाही ना, नाही का, ठीक तसं आहे म्हणजे आहे की नाही असं विचार, म्हणजे ते धुतलंच पाहिजे नाही का. मग हे कर्तव्य आहे, संसार हे कर्तव्य आहे. परमार्थ ही भक्ती आहे. परमार्थ अंतःकरणात ठेवा, परमार्थ बाहेर लोकांना दाखवायची गरज नाही. असा परमार्थ केला तर तुम्ही धन्य. तुम्ही देवाला आवडणार, गुरूंना आवडणार, सगळ्यांना आवडणार. संसारात पण सगळे तुमचे भक्त होणार, म्हणजे तुम्हालाच कुठं ठेव कुठं नाही असं करतील, कारण तुम्ही सगळ्यांचं करताय. असं संसार आणि परमार्थ दोन तारेवरच्या कसरती आहेत. पण ते जो करील तो धन्य आहे, तो धन्य आहे, बाकीचे कोणी धन्य नाही. कळलं? म्हणून मीरेवर असा प्रसंग आला, मीरेने काही केलं नाही. मीरेला घरातून हाकलून दिलं, विष पाजायला असं दिलं. त्या विषाचं भगवंताने अमृत केलं. तो भाग वेगळा आहे, त्यांचा अधिकार वेगळा आहे, अधिकार आहेच. पण संसाराला धरून मीराबाई राहिल्या नाहीत, त्यामुळे खूप हाल झाले. शेवटी तर घराच्या बाहेर गेल्या आणि त्या अदृश्य झाल्या. अधिकार खूप मोठा होता, कळलं? पण दोन्ही अंग सांभाळणं हे जास्ती महत्वाचं आहे. आपण काय ओळी घेतली ते ज्ञान, हे ज्ञान व्हायला पाहिजे ना. हे कोण शिकवतो? सद्गुरू शिकवतो. सद्गुरूंजवळ बसून असं शिकायचं असतं की जे आपल्या कल्याणाचं आहे, आपल्या लोकांच्याही कल्याणाचं आहे. दोन्ही पार्ट कसे सांभाळायचे हे बसून जर शिकलो तर मग आपल्याला सांभाळणं बरोबर ठरतं. कळत ना? ते ज्ञान पैगा बरोबर. किती वेळ झाला मला बोलून? किती वेळ झाला? पुरे. ते ज्ञान पैगा बरोबर जरी मनी हाती आणावे तरी संताया भजावे सर्वस्वी. सर्वस्व भजा गुरूंना संतांना, बाकी शिल्लक ठेवू नका. सद्गुरू कधी पण तुमची परीक्षा बघतील, परीक्षेला उतरा. आमचे सद्गुरुनाथ एकदा माहित नाही काय झालं, पण एकदा 3 वाजता घरी आले रविवारी. दरवाजात उभे राहिले, म्हटले की ताई मला भूक लागली फार, जेवण आहे? आता नेमकं काय झालं असेल, रविवार सुट्टी सगळ्यांना. आम्ही जेवण खावण करून सगळी भांडी बिंडी काय घासतो ते बाईने घासून सगळं स्वच्छ करून ठेवला होता ओटा वगैरे. आणि आता काय बसणार किंवा काय पडणार थोडं असं वातावरण असताना नेमके सद्गुरुनाथ दरवाजात आले. वंदन केलं आणि म्हटलं काय बोलू? नाही म्हटलं मला खूप भूक लागली. नवलेताई मी जेवलो नाही. नवलेताईला कशी झोप येईल का झोप? मग मी गेले, भाकरी काय खायचं म्हटलं, म्हणजे मला गरम गरम भाकरी करा, फोडणीचं वरण करा. त्याने सगळे पदार्थ सांगितले. गरम गरम भाकरी, फोडणीचं वरण, भात, चटणी, काय कोशिंबीर काय होतं ते सगळं केलं आणि ताट वाढ, पापड भाजला, ताट वाढ. इतके प्रसन्न झाले तुम्हाला खरं सांगू. आज आम्हाला जे काहीच कमी नाही असं ज्यांना वाटतं त्यांनी हा प्रसंग लक्षात ठेवा की सद्गुरू कधी कोणत्याही क्षणी कोणतीही परीक्षा बघतील, त्याला उतरायचं सामर्थ्य तुमच्याजवळ ठेवा, म्हणजे सद्गुरुनाथ प्रसन्न. मग ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी हाती आणावे तरी संताया भजावे सर्वस्वेसी. प्रवचन संपले. पुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर मोरया. ओम गंगा